तुमच्याकडे आमरण उपोषण आहे, कशाबद्दल घेतात? सध्या श्रीरामपूरमध्ये जलसंपदा विभागाने प्रवरा कालवा परिसरातले जे काही नागरिक आहे, जवळपास 3 ते 4 हजार घरं आहेत, त्यांना नोटिसा बजावून 27/2/2026 आधी ते त्यांचे जे काही रहिवासाचे घरं आहेत ते घरं काढून घेण्याच्या आदेशित केलेले आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही इथं आज आमरण उपोषणाला बसलेलो आहे. तर हे नोटीस कशाबद्दल दिली? हा जो कालवा परिसर आहे श्रीरामपुरातला, या परिसराच्या दोन्ही बाजूला म्हणजे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन्ही बाजूला 1980 पासून म्हणजे गेली 40-45 ते 50 वर्षापासून लोकवस्ती आहे. इथं गोर गरीब दलित जे शोषित लोक आहे त्यांनी आपले छोटे छोटे संसार उभारले गेले 45 वर्षापूर्वी. आणि आज या जुलमी सरकारनी, या ब्रिटिशी सरकारनी एक मुघली फरमान काढून या लोकांना आपले घरं सोडून जाण्याचा, नाहीतर ते घरांवर बुलडोजर कारवाई करण्याचे नोटिसा पाठवून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. राशन कार्ड, लाईट बिल सगळं येते तुम्हाला? हो हो, सगळे सुखसुविधा आहे, सगळ्या सुविधा आहे. तरी सुद्धा म्हणजे हे सरकारमध्ये हे कोण करते, कोणाच्या सांगण्यावर होते? सध्या श्रीरामपूरमध्ये पश्चिमेकडून एक जनरल डायर स्वरूपाचा व्यक्ती आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी श्रीरामपूरमध्ये नगरपालिकेचे इलेक्शन झालेले. त्या इलेक्शनमध्ये त्यांचे काही लोक पडली, त्यांना त्या प्रमाणात मतं मिळाली नाही. कारण मतदार हा कुठल्या पक्षाचा बांधील नसतो किंवा कुठल्या विचारसरणीचा नसतो. त्याला जो उमेदवार योग्य वाटतो त्याला तो मतदान करत असतो. मग यांची माणसं त्या मतदानामध्ये पडली, म्हणून त्याचा बडगा काढण्यासाठी एका विंडिक्टिव्ह भावनेने त्यांनी या गोरगरिबांवर ही असली कारवाई काढलेली. काही महिन्यापूर्वी श्रीरामपूरमध्ये हा जो परिसर आहे, या परिसरात छोटे छोटे दुकानं होते. त्या दुकानाच्या माध्यमातून गरीब लोक आपला उदरनिर्वाह करत होते. ते दुकानं देखील काही महिन्यापूर्वी काढून त्यांच्या तोंडातला घास हिसकावण्याचा काम या लोकांनी केलेलं होतं. आणि ते नाही तर आता ह्या गरिबांच्या डोक्यावरचं जे काही छत आहे ते काढून घेण्याचा आता प्रयत्न चालू आहे. म्हणजे यांना लोकांना खाऊही द्यायचं नाहीये आणि यांच्या डोक्यावर छतही राहू द्यायचं नाही. म्हणजे यांना लोकांना फक्त रस्त्यावर आणून सोडायचंय. संविधानानुसार एखादं राज्य सरकार हे कसं असलं पाहिजे, हे त्या गोरगरीब लोकांना, तिथल्या नागरिकांना, त्या जनतेच्या कल्याणकारी सरकार म्हणून ते असलं पाहिजे. पण हे सरकार त्याच्या विपरीत काम करतंय. हे फक्त भांडवलशाही लोकांसाठी काम करतंय. म्हणजे हे दुकानं, हे घरं कशासाठी काढले जात आहेत, तर यांचे जे काही बगल बच्चे, यांचे जे काही बिल्डर लॉबी आहे, यांचे जे काही बांधकाम ओस पडलेले जे विकल्या जात नाहीये ते कुठेतरी विकल्या जावेत. यांचे गाळे असतील, कमर्शियल गाळे, ते कुठेतरी विकल्या जावेत. म्हणून ह्या प्रकारच्या कारवाया श्रीरामपूरमध्ये सुरू आहे. श्रीरामपूर ज्यावेळेस इथं बसलं, 1980चा तो काळ होता, इथं एवढी लोकवस्ती नव्हती. त्यावेळी हे जे श्रीरामपूरचं जे मार्केट होतं आणि ह्या जे प्रवरा कालवा परिसरातल्या जे काही छोट्या छोट्या वस्त्या होत्या, ह्याच लोकांनी ह्या श्रीरामपूरची जी काही नीव म्हणतो आपण ती घातलेली आहे. हे श्रीरामपूर आज त्या लोकांमुळे होतं, पण त्या लोकांना उद्ध्वस्त करून श्रीरामपूरला उद्ध्वस्त करण्याचं काम आहे ना या जुलमी ब्रिटिशी सरकारने चालवलेलं. प्रश्न आहे, मंत्री महोदय विखे पाटील साहेब यांच्या सांगण्यावरून हे होतंय का? आता जलसंपदा विभाग कुणाकडे आहे हे सर्वांनाच माहिती आहे, म्हणून हे कुणाच्या सांगण्यावरून होतंय हे आपण वेगळं काही सांगायला नकोय. जनतेला माहिती आहे. हो, सगळ्यांना माहिती, पण कुणी बोलत नाही. कारण त्यांनी इथं आपले बगल बच्चे असे सोडून ठेवलेले आहेत की त्यांनी इथं भीतीचं वातावरण बनवून ठेवलेलं आहे की तुम्ही जर त्यांच्या विरोधात जर बोलले तर ते आणखी रागावतील आणि ते तुमच्यावर आणखी वेगळी काहीतरी कारवाई करतील. म्हणून लोकांमध्ये भीती आहे आणि कुणी बोलायला ते स्पष्टपणे पुढे येत नाही. त्याच्यामुळं या श्रीरामपूरमध्ये अशा लोकांनी असं वातावरण करून ठेवलंय की तोंडही दाबायचं आणि पाठीत बुक्काही घालायचा. या प्रकारचं सगळं राजकारण या श्रीरामपूरमध्ये चाललेलं आहे.
आणि त्याला बळी पडतायत हे सगळे गोरगरीब जनता. किती घर आहे? जवळपास 3 ते 4 हजार घरं आहे आणि त्या घरांमध्ये जर आपण लोकसंख्येचा जर विचार केला तर 12 ते 15 हजार हिंदू लोक वस्ती तिथं आहे. आणि यांचं राजकारण यांच्यासाठीच चालतं. हे फक्त मतं मागायला त्यावेळेस यांना गरीब हिंदूंची आठवण येते आणि मतदान झालं, निवडणुका झाल्या की यांना यांची गरज राहत नाही. मग हे यांच्या पाठीमागे लागून यांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना तुमचं काय मागणं आहे आणि काय सांगणं आहे? मुख्यमंत्री साहेबांनी मागेच एक घोषणा केलेली होती, म्हणजे ज्या काही झोपडपट्ट्या आणि सरकारी जागेंवर जे काही लोकवस्त्या बसलेल्या आहेत त्यांना रेग्युलर करण्यासाठी त्यांनी एक मागे घोषणा केलेली होती. आता त्या घोषणेच्या विपरीत हा जो काही फरमान काढलेला आहे मुघली फरमान, हा त्या घोषणेच्या विपरीत आहे. याचा अर्थ मुख्यमंत्री साहेबांचा त्यांच्या मंत्रिमंडळावर कंट्रोल आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होतो. म्हणजे त्यांचं धोरण वेगळं आहे आणि इथं त्यांचे लोक वेगळ्या धोरणात काम करताय. म्हणजे कुठेतरी त्यांच्या धोरणाच्या विरोधात काम सुरू आहे असा लोकांमध्ये एक संदेश जातोय. तर त्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही तुमचे हे जे काही बेफाम सोडलेले जे काही लोक आहेत यांना संविधानाने गोरगरिबांना आर्टिकल 21 नुसार जे काही राईट टू लाईव्ह आणि राईट टू शेल्टर हा जो काही अधिकार संविधानाने दिलेला आहे तो तुम्ही त्यांच्याकडून हिसकावून घेऊ नका. उलट तुमचं सरकार कसं असलं पाहिजे, तुमचं सरकार हे गोरगरीब जनतेसाठी काम करणारं वेलफेअर सरकार असलं पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही भांडवलशाही कॅपिटलिस्ट लोकांच्या सगळे कामं करतात आणि गोरगरिबांकडे तुम्ही दुर्लक्ष करतात. आता दुर्लक्ष असू द्या, ते त्यांचं कष्ट करतात, जगतात, त्यांच्या पद्धतीने ते त्यांचा उदरनिर्वाह करतात, ते तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची मागणी करत नाही. पण तुम्ही आता त्यांच्या डोक्यावरचं छत काढून त्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे तुम्ही एका प्रकारे त्यांच्या विरोधातलंच सरकार असल्याचं तुम्ही दाखवून देताय. अधिवेशन चालू आहे? हो, सध्या अधिवेशन चालू आहे. अधिवेशन चालू आहे आणि तुमचं आमरण उपोषण आहे, म्हणजे याची पुढची भूमिका काय असणार? हे उपोषण असंच चालू राहणार. आता इथं सगळे जमलेले हे गरीब लोक आहेत, यांना घरं राहिले नाही तर हे तसेही मरणार आहे. हे इथंच राहतील. या ब्रिटिश जनरल डायरच्या सरकारला सांगा की त्यांनी या आणि या गोरगरीब जनतेला गोळ्या घालून मारून टाका, म्हणजे त्यांचा प्रश्नच सुटून जाईल. हे आमरण उपोषण असंच चालू राहील जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही, आमचे घरं सुरक्षित होणार नाही आणि आमच्या लोकांच्या घरांना सरकारकडून संरक्षण मिळणार नाही, त्याला रेग्युलर केलं जाणार नाही, तोपर्यंत हे उपोषण असंच चालू राहील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. स्थानिक महिला त्यांचं म्हणणं ऐकावं लागेल. हक्काची घरं आम्हाला मिळालेच पाहिजे, हक्काची घरं आम्हाला मिळालेच पाहिजे.